भारतीय नाट्यविश्वाला जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि गुरु अर्थातच विजयाबाई मेहता. 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा येथे विजया जयवंत यांचा जन्म झाला. पुढे मुंबईत त्यांचं शिक्षण झालं, पण लहानपणापासूनच साहित्य, संगीत आणि नाटक यांची आवड असल्यामुळे त्यांनी रंगभूमीचा मार्ग निवडला. प्रख्यात नाट्य दिग्दर्शक आणि NSDचे अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे तत्कालीन डायरेक्टर इब्राहिम अलकाझी यांच्याकडे त्यांनी नाट्यशिक्षण घेतलं. या शिक्षणामुळं त्यांची नाट्यदृष्टी अधिकच व्यापक झाली. 1960च्या दशकामध्ये मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाट्य चळवळीची सुरुवात होत असताना विजयाबाईंनी विजय तेंडुलकर, डॉक्टर श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत रंगायन या नाट्यसंस्थेची स्थापना केली. रंगायनचं वैशिष्ट्य म्हणजे नवे विषय, नवे प्रयोग आणि आधुनिक सादरीकरण. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरली आहेत. नावच घ्यायचं झालं तर मी जिंकलो मी हरलो, बॅरिस्टर, हमीदाबाईची कोठी, पुरुष, 1-0 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा असे घेता येतील. या नाटकांमधून त्यांनी सामाजिक वास्तव मांडण्याचा एक प्रयत्न केलेला होता. रंगभूमीपुरतंच त्यांचं कार्य मर्यादित राहिलेलं नाही, तर समांतर चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. अभिनेत्री म्हणून पार्टी या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळालं आहे, तर रावसाहेब आणि पेस्टनजी या चित्रपटातील दिग्दर्शन त्यांनी उत्तम प्रकारे साध्य केलेलं आहे. अनेक मानसन्मान त्यांना मिळालेले आहेत, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पण विजयाबाईंची आणखीन एक मोठी ओळख म्हणजे त्यांनी केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन. त्यांनी अनेक पिढ्यातील कलाकारांना अभिनय, दिग्दर्शन आणि रंगभूमीवर संस्कार दिलेले आहेत. त्यांच्यासाठी नाटक म्हणजे केवळ एक मनोरंजन नव्हतं, तर ते समाजाशी संवाद साधण्याचं एक प्रभावी असं एक माध्यम होतं. त्यांच्या हातून घडलेले अनेक कलाकार पुढे भारतीय रंगभूमीचे महत्त्वाचे आधारस्तंभ बनले आहेत. बाई या नावाने नाट्यसृष्टीमधले अनेक कलाकार त्यांना ओळखतात आणि एका विद्यापीठासारखं त्यांना मानतात. भारतीय रंगभूमीवरील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार यासारख्या असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. 30 जून 2026 रोजी विजयाबाई मेहता यांचं मुंबईत वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं मराठी रंगभूमीवरील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना संपूर्ण कलाविश्वाने व्यक्त केली असली तरी त्यांनी घडवलेले कलाकार, त्यांनी साकारलेली नाटकं आणि त्यांनी दिलेली नाट्यदृष्टी पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात काही शंका नाही.